हॅलो एव्हरीवन, सारिकाज ऑथेंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण प्रिझर्वेटिव्ह मटार कसे बनवायचे पाहणार आहे। ह्या सीझनमध्ये मटार स्वस्त पण मिळतात आणि छान फ्रेश मिळतात। आता आपण हे वर्षभर कसे साठवायचे ते पाहणार आहे। त्याच्यासाठी इथं मी वाटाण्याच्या शेंगा पूर्ण सोलून घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे छान दाणे काढून घ्यायचे। खराब दाणे असतील तर ते काढून घ्यायचे, नाहीतर एखादा मटार खराब असेल तर ते खराब होतात, म्हणून सर्व दाणे स्वच्छ करून घेतलेले आहेत। आता इथं एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि 1 चमचा साखर घालायची। पाणी छान गरम करून घेणार आहे। 1 किलो मटार आहेत, तुम्ही जितके मटार घ्याल त्याच्यानुसार पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे। आपल्याला पूर्णपणे मटार बुडतील इतपत पाणी घ्यायचं आहे। पाणी छान गरम झालेलं आहे। आता आपण सोललेले मटार घालणार आहे। त्याच्यामध्ये सर्व मटार घालून घ्यायचे। मी इथं 1 किलो मटार घेतलेले आहे। आपल्याला हे 2 मिनिटांसाठी छान गरम करून घ्यायचे आहेत। आपल्याला ह्याला पाण्याला उकळी वगैरे येईस तोपर्यंत वाट नाही बघायची। 2च मिनिटांमध्ये सर्व हे मटार थोड्या वेळात वरती येतात। वरती आल्यानंतर हे अशा प्रकारे पाहू शकताय, सर्व असे वरती तरंगायला लागतात पाण्याच्या वरती। असे झाले की आपण लगेच ते सर्व हलवून घ्यायचे आणि चाळणीमध्ये सर्व मटार काढून घेणार आहे। पाहू शकताय अशा प्रकारे हे वरती आले की सर्व हे मटार काढून घ्यायचे। 2च मिनिटांमध्ये हे मटार सर्व वरती येतात। सर्व अशा प्रकारे हे मटार आपण एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे। पाहू शकताय अशा प्रकारे हे मटार काढून घेतलेले आहेत। आता आपण एका भांड्यामध्ये थंड पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडे आईस क्यूब टाकलेले आहे। एकदम थंड पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे मटार घालायचे आहेत, म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि पटकन हे काळे पण पडत नाहीत आणि हिरवा असा छान कलर राहतो। लगेच ही प्रोसेस करायची म्हणजे आपले हे मटार लगेच थंड होतात। अशा प्रकारे थंड पाण्यामध्ये घालायचे आणि थोडेसे त्याच्यामध्ये आईस क्यूब घालायचे। 10 मिनिटं अशा प्रकारे हे आपण थंड करून घेणार आहे। अशा प्रकारे हे 10 मिनिटं आपण मटार ठेवून द्यायचे पाण्यामध्ये आणि एक्स्ट्राचं पाणी सर्व आता 10 मिनिटानंतर काढून घ्यायचे आणि चाळण्यामध्ये अशा प्रकारे हे मी मटार काढून घेतलेले आहे। सर्व पाणी त्यातलं गाळून घेणार आहे। 5 मिनिटं चाळणीमध्ये ठेवून सर्व त्यातले पाणी नितळतोपर्यंत आपण अशा प्रकारे ठेवून द्यायचं। सर्व पाणी निघालेलं आहे। आता आपण एक हातरुमाल घेतलेला आहे, त्याच्यावरती हे मटार पसरवायचे आहेत। तुम्ही एखादा कोणताही नॅपकिन किंवा कॉटनचा कपडा घेऊ शकताय। त्याच्यावरती हे सर्व मटार अशा प्रकारे स्प्रेड करायचे। त्याच्यातलं एक्स्ट्राचं ओलावा सर्व पाणी निघलं पाहिजे। आपल्याला हे छान असे ड्राय करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे किंवा टिश्यू पेपरनी सर्व असे हे मटार एकदम ड्राय करून घ्यायचे। 5-10 मिनिटं असे ठेवल्यानंतर पसरून छान प्रकारे हे ड्राय झालेले आहेत। पाहू शकताय अशा प्रकारे ड्राय झाल्यानंतर मग आपण हे एका प्लास्टिकच्या पिशवीत किंवा तुम्ही कोणत्याही कंटेनरमध्ये असे भरून ठेवू शकताय। मी इथं कॅरी बॅगमध्ये अशा प्रकारे हे भरून ठेवणार आहे। हे मटार अशा प्रकारे तुम्ही झिपलॉक बॅगमध्ये ठेवल्यानंतर किंवा एकदम पॅक कंटेनरमध्ये ठेवल्यानंतर वर्षभर छान राहतात, अगदी फ्रेश राहतात आणि कलरही एकदम सुंदर राहतो। अशा प्रकारे तुम्ही कितीही किलो मटार फ्रीजरमध्ये स्टोअर करू शकताय। हे पॅकेट आपण फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं। खूप छान प्रकारे हे मटार राहतात। नक्की ट्राय करून बघा।